आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस होता, कारण आज माझा बर्थडे पण होता आणि कानाचं अन्नप्राशन पण. आमचे दोन्ही पण कार्यक्रम एकाच दिवशी आले होते. याचा मला खूपच आनंद होत होता, कारण माझ्या बर्थडेला पण सगळेच असणार होते. मम्मी पप्पा, मामा मामी सगळेच माझ्या बर्थडेला होते आणि स्पेशली माझ्या कानासोबत माझा हा पहिलाच बर्थडे होता. इतर कुठल्या वेगळ्या सरप्राईज पेक्षा फॅमिली सोबत बर्थडे सेलिब्रेट करणं यापेक्षा मोठा हॅपीनेस माझ्यासाठी तरी काहीच नाही. सगळ्यांनी माझं औक्षण केलं आणि आम्ही तिघांनी मिळून आज केक कापला. कानासोबतचा तर हा पहिला बर्थडे होता, त्यामुळे केक कापण्यासाठी वेगळीच एक्साइटमेंट होती. सगळ्यांसोबत फोटोज काढले, केक खाल्ला आणि आमचं छोटंसं सेलिब्रेशन झाल्यावर पाहुणे पण घरी गेले होते. संध्याकाळी मी छान अशी रेडी झाले होते, कारण घरचं सेलिब्रेशन तर आमचं झालं होतं, पण आम्ही सगळे बाहेर डिनरसाठी जाणार होतो. कानाची पण झोप झाली होती, तर कानाला पण 2 मिनिटात रेडी केलं आणि आम्ही सगळे हॉटेलला गेलो. काना तर लाइटिंग बघून खूपच खुश झाला होता. त्याला हे सगळं बघून खूप मज्जा वाटत होती आणि आम्ही कुठे पण जाऊ, आमच्या दोघांची मस्ती तर काय कमी होतच नाही. कानासोबत खेळत खेळत आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण केलं आणि बर्थडे सेलिब्रेशनचा केक तर आम्ही दुपारीच कापला होता, त्यामुळे आम्ही केक काय परत कट करणार नव्हतो. तर सिझलिंग ब्राउनीने छान बर्थडे सेलिब्रेशन केला. दीदींनी आणि दादांनी माझ्यासाठी खूप छान गिफ्ट आणलं होतं, ती म्हणजे ही साडी, जी की मला खूपच आवडली होती आणि ती खूपच युनिक होती. आणि हो, बर्थडेच्या तर सगळ्यांनी मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. चलो बाय.